नमस्कार, मी विजय साळवी. 0 ओव्हर बुलेटिनच्या या विशेष भागात आपलं स्वागत. मंडळी, बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेचं एन्काउंटर ते राजकीय फायरिंग, काल संध्याकाळी सुरू झालेल्या याच राजकीय अंकाचा दुसरा चॅप्टर महाराष्ट्रानं आज पाहिला. या प्रकरणात कोणकोणते नवे खुलासे झालेत हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. त्याचं विश्लेषणही आपण करणार आहोत. पण 0 ओव्हरची सुरुवात करूया राजकीय पटलावर घडलेल्या एका महत्त्वाच्या बातमीने. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख पक्षांनी किती जोरदार तयारी केली आहे हे आपल्याला रोज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामधून आणि राजकीय यात्रांमधून लक्षात येतंय. त्याच राजकीय कार्यक्रमांमध्ये आज सर्वात जास्त चर्चेत होता तो भाजपचा कार्यकर्ता मेळावा आणि त्यात झालेलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मार्गदर्शन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपुरात पोहोचले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत विदर्भ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा पार पडला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अमित शहांनी या मेळाव्यात कानमंत्र दिला. तोच कानमंत्र आपण पाहणार आहोतच, पण त्या मेळाव्यातील इनसाइड स्टोरीही आपण ऐकणार आहोत. पण आजच्या मेळाव्यात एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत आली, ती म्हणजे नागपुरात भाजपच्या मंचावरची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची अनुपस्थिती. अमित शहा नागपुरात पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार आणि भाजपच्या विधानसभा निवडणुकीचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवेही होते. पण मंचावर नव्हते ते नागपूरचे खासदार, भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतक्या महत्त्वाच्या दौऱ्यावर आलेत. नेमके त्याच वेळी नितीन गडकरी हे नागपूरपासून 1800 किलोमीटर दूर जम्मू काश्मीरात होते. बरं, ते काही फॅमिली वेकेशनसाठी तिथं गेलेले नाहीत, तर जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या नियोजित प्रचारासाठी गडकरी तिथे गेलेत. पण आता अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आणि नितीन गडकरींचा काश्मीर दौरा या दोन्हीच्या तारखा एकच. आणि हा निव्वळ योगायोग म्हणावा की आणखी काय हा प्रश्न तर आहे. पण त्यानिमित्तानं आज दिवसभरात रंगलेल्या चर्चांवरच आहे आपला पहिला प्रश्न. आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी आपण आधी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न काय होता, तर गृहमंत्री अमित शहांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरींच्या गैरहजेरीचा अर्थ काय? गडकरींना दूर ठेवलं जातंय की गडकरी स्वतः दूर राहत आहेत? हा होता आपला आजचा प्रश्न. आणि या प्रश्नावर तुमची प्रतिक्रिया, तुमची मतं आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आपण जाऊयात नागपुरात. तिथं अवघ्या काही वेळांपूर्वी अमित शहांचं मार्गदर्शन पार पडलं. त्यांच्या पदाधिकारी मेळाव्यात काय काय इन्साइड्स आहेत हेच जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात केस सेंटरला. आणि तिथे आपल्या सोबत असणार आहे आपला नागपूरचा प्रतिनिधी रजत वसिष्ठ. रजत, तब्बल 2 तास आज नागपुरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात भाजपच्या विजयाच्या दृष्टीनं, विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं अमित शहांनी नेमका काय कानमंत्र दिलाय पदाधिकाऱ्यांना? नक्कीच 2 तास हा संपूर्ण जो कार्यकर्ता संवाद होता तो चाललेला आहे विजय सर. आणि त्याच्यामध्ये अमित शहा यांनी फक्त कानमंत्रच नाही दिला, तर काही कानपिचक्याही कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचा बूथ संदर्भातची यंत्रणा मजबूत करण्यावर अमित शहा यांनी भर दिलेला आहे. आणि फक्त स्वतःचा बूथ मजबूत करण्यावरच भर नाही दिला, तर जे प्रतिस्पर्धी पक्ष आहे त्यांचा बूथ कमकुवत कसा करता येईल, म्हणजे त्यांच्या बूथवरचे जे कार्यकर्ते आहेत, जे सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यांना पुढील काही
आठवड्यांमध्ये भाजपशी जोडा, म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये विरोधी आणि प्रतिस्पर्धी पक्षांकडे बूथवर कार्यकर्ते राहणार नाही, अशा पद्धतीची एक रणनीती जी आहे ती अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवली। गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत जे सरपंच पदाची निवडणूक लढलेले लोक आहे, सहकार क्षेत्रातील लोक आहे, बचत गटातील महिला आहे, त्यांना पक्षाशी जोडण्यासंदर्भात सांगितलं आहे। मात्र सर्वात महत्त्वाचे जे दोन बाबी आहेत, एक बाब म्हणजे की उमेदवारी कशी दिली जाईल या संदर्भातले काही संकेत जे आहेत ते अमित शहा यांनी दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं उदाहरण सांगितलं की माझी पण उमेदवारी एकेकाळी पक्षाने कापलेली होती आणि ते सांगून कुठंतरी त्यांनी असं सुचवलं आहे का की जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांना सर्वांना उमेदवारी दिली जाऊ शकत नाही, हे सांकेतिक शब्दात त्यांनी सांगितलं आहे का, अशी चर्चा सुरू झालेली आहे। अमित शहा या संदर्भात म्हणाले आहे की जेव्हा पक्ष उमेदवारी देतो तेव्हा पक्षासमोर अनेक प्रश्न असतात, जिंकण्याची क्षमता असते, प्रतिमा असते, समीकरण असतात, मित्र पक्षांची त्या ठिकाणी कशी स्थिती आहे हे पाहावं लागतात, त्यामुळे उमेदवारी देताना पक्षासमोर अनेक प्रश्न असतात, त्यामुळे पक्षातील जे पदाधिकारी आहे किंवा उमेदवारीसाठीचे जे इच्छुक लोक आहेत त्यांनी पक्षाची ती अडचण समजून घ्यावी असं अमित शहा म्हणाले। त्यामुळे कुठंतरी असं वाटतंय की यंदा सर्व आमदारांना एकदम उमेदवारी मिळेल अशी स्थिती नाही आहे। भाजप बऱ्याचशा आमदारांची उमेदवारी, त्यांची तिकीट जी आहे ते कापू शकते, याचे सुरुवातीचे संकेत जे आहेत ते अमित शहा यांनी दिले। आणि दुसरा एक राजकीय वक्तव्य त्यांचा फार महत्त्वाचा आहे, त्यांनी आज सांगितलं की भाजप गेल्या काही वर्षांमध्ये पहिल्यांदा आपल्या मित्र पक्षांसोबत सर्वात चांगला नेगोसिएशन करत आहे, म्हणजे जागा वाटपामध्ये भाजपला भरपूर जागा मिळतील याचे त्यांनी संकेत दिले। चांगला निगोसिएशन केला जात आहे, मात्र नुसतं चांगला नेगोसिएशन करून भाजप जिंकणार नाही, तर भाजपला आपलं लक्ष्य टार्गेट निर्धारित करावं लागेल। भाजपला आपलं टार्गेट, आपलं लक्ष्य निर्धारित करावं लागणार आहे आणि मिशन विधानसभा फत्ते करण्यासाठी अमित शहानी दिलेला हा कानमंत्र भाजपसाठी फायद्याचा देखील ठरावा, पण त्यासाठी त्यांना महायुतीतल्या कार्यकर्त्यांनाही आपल्या सोबत घ्यावं लागणार आहे, हेही तितकंच खरं आहे। पण सगळ्यात आधी महायुतीसमोर आव्हान आहे ते विधानसभेच्या जागा वाटपाचं आणि त्या दृष्टीनं अमित शहांच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। अमित शहांच्या दौऱ्यानं भाजप कार्यकर्त्यांमधला उत्साह वाढला, विरोधकांमधली आक्रमकताही वाढली। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी नाशकातून तर काँग्रेस आमदार नितीन राऊतांनी नागपुरातून अमित शहांच्या दौऱ्यावर टीका केली। पाहूयात त्या दोघांनी नेमकं काय म्हटलंय। दाहोद नावाचं गाव आहे, दाहोद अहमदाबादच्या बाजूला, तिथे औरंगजेबाचा जन्म झाला। त्याच्यामुळे औरंगजेबाच्या सगळ्या कलागती मोदींच्या अंगामध्ये आहेत, सगळ्या। जसं औरंगजेब वागायचं तसे मोदी आणि अमित शहा वागतात। बघा तुम्ही, महाराष्ट्र लुटण्याचं काम औरंगजेबानं केलं, मराठी माणसाच्या स्वाभिमानावर हल्ले करण्याचं काम औरंगजेबानं केलं। नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस तेच करतायत। विदर्भामध्ये कधी ड्रग्स एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडत नव्हती, अलीकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्स या ठिकाणी सापडतात, गुन्हेगारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, या ठिकाणी मोठे उद्योग येत नाहीत, या ठिकाणी शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर चर्चा होत नाही। नागपूरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं आहे, पण त्या विमानतळाची निर्मिती ती सुद्धा थांबलेली आहे। असे अनेक प्रश्न, रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात विदर्भात आहेत, यावर अमित शहा बोलणार आहेत का, त्यावर न्याय देणार आहेत का? म्हणजे अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर मवियाने जशी टीका सुरू केली तसंच महायुतीच्या मित्रपक्षांनी त्यांचं कौतुकही सुरू केले। गेल्या काही दिवसांपासून महायुतीत जागा वाटपावरून सुरू असलेल्या संघर्षावर अमित शहा तोडगा काढतील असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केला। त्याशिवाय त्यांनी अमित शहांकडे आणखी एक इच्छाही व्यक्त केली आहे। ती नेमकी इच्छा काय आहे आपण ऐकूया त्यांच्याकडूनच। महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अमितभाई आहेत आणि अमितभाई बऱ्याच जागांच्या संबंधामध्ये एकमत घडवतील अशी अपेक्षा आहे। माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की माझ्या पक्षाला 10-12 जागा मिळाव्यात। लोकसभेला माझ्या पक्षाला एक जागा मिळाली नव्हती आणि दलित मतदार जे आहेत, बौद्ध मतदार जे आहेत ते आपल्या बाजूला वळवायचे असतील तर रिपब्लिकन पक्षाला अनदेखी करून चालणार नाही आहे। रिपब्लिकन पक्षाने काही आवाढव्य जागा मागितलेल्या नाही आहे। कालच चंद्रकांत बावनकुळे यांना आमचं एक शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांच्याकडे जवळ 20-21 जागांची यादी आम्ही दिलेली आहे। त्याच्यामधल्या 10 ते 12 जागा आम्हाला द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे।
मंडळी, अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आणि त्याभोवताली घडलेल्या सगळ्या राजकीय अपडेट्स पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला आणि तिथं आपण पाहूयात आजच्या पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. आजचा प्रश्न परत एकदा पाहतोय. गृहमंत्री अमित शहांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरींच्या गैरहजेरीचा अर्थ काय? गडकरींना दूर ठेवलं जातंय की गडकरी स्वतः दूर राहत आहे? हा होता आजचा प्रश्न आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहतोय आपण. युट्यूबला गडकरी स्वतः बाजूला झालेत, या सरकारचे कारनामे त्यांना आवडत नाहीत, स्वाभिमानी नेता आहेत असं म्हणतायत पंडितराव गवळी युट्यूबवर. युट्यूबवरच सतीश पंडित काय म्हणतायत तर गडकरी साहेबांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, ते कर्तबगार आहेत, त्यामुळे ते नाहीत ते बरंच झालं, कारण गडकरी साहेब हे स्पष्ट वक्ते तर आहेतच पण निष्कलंक मंत्री म्हणून जगप्रसिद्ध आहेत. युट्यूबवरच लखन ढगे यांनी काय म्हटलंय तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्यामुळं आतापासूनच साईडलाईन केलं जात आहे असं मत व्यक्त केलंय लखन ढगे यांनी. मथुरादास कर्णिक युट्यूबवर म्हणतायत गडकरींची लोकप्रियता सहन होत नाही, ते पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ नयेत म्हणून डावललं जात आहे, पण महाराष्ट्रातील जनता सर्व पक्ष गडकरींसारख्या सेवेकऱ्याच्या पाठीशी आहेत असं म्हणतायत मथुरादास कर्णिक. एक्सवर काय आली आहे प्रतिक्रिया शंतनू गौतम यांची. धोक्याची घंटा वाजते, गडकरी आत्तापासूनच जड जात आहेत, उद्या जर नितीन गडकरींचा चेहरा राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून समोर आला तर मग फडणवीस यांचं काय होईल असा प्रश्न त्यांच्या प्रतिक्रियेतून समोर येतो. एक्सवरच अनंत लोणागरे म्हणतायत गडकरीजी जुन्या कथा कहाण्या सांगण्यात व्यस्त असल्यानं त्यांना गैरहजर ठेवण्यात आलं असेल. पुढची प्रतिक्रिया इंस्टाग्रामवरनं येते. KitKat_ श्रुती यांची. सध्या गडकरींना हटवून पंतांना महत्त्व दिलं जात आहे, ज्यांच्यामुळं भाजपमध्ये एकतरी चांगला माणूस आहे अशांनाच लांब केलं जात आहे. आणि मंडळी, जनमानसांची भावना समजून घेतल्यानंतर आता वेळ झाली आहे अमित शहांच्या दौऱ्यांचं विश्लेषण करण्याची आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे ABP माझाची उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरितानं जवळजवळ 3 दशकं विदर्भातल्या राजकीय आणि सामाजिक घटनांचं रिपोर्टिंग केलंय. तिनं अनेक राजकीय घडामोडी ब्रेकही केल्या आहेत. तिच्याकडनंच आजच्या घडामोडीचं विश्लेषण करूयात आणि त्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात आपण गेस्ट सेंटरला. सरिता, आजच्या या अमित शहांच्या नागपूर दौऱ्याचं आणि नेमकं त्याच वेळी नितीन गडकरी हे जम्मू काश्मीरमध्ये आहेत, तर ह्या राजकीय घटनेचं कसं काय विश्लेषण करायचं? नक्कीच खरं तर अमित शहा विदर्भात आणि तेही नागपुरात, नितीन गडकरींच्या नागपुरात, आणि तिथे नितीन गडकरी आज नाही भाजपाच्या बैठकीला, हे सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल अशीच घटना आहे. खरं तर नितीन गडकरी हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचंड सक्रिय असणार आहेत असं सांगितलं जात होतं आणि त्यासाठी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सुद्धा त्यांची मनधरणी केली अशी माहिती होती. दुसरीकडे त्यांचेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःही सांगितलं की एक अगदी प्रमुख म्हणून नितीन गडकरी या खेपेच्या निवडणुकीला असणार आहे. हे सगळं सांगितलं जात आहे, पण तरीही नितीन गडकरी विधानसभेच्या प्रचारात दिसत नाही आहेत. याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी राजकारण आहे, पक्षाच्या अंतर्गत राजकारण आहे, हे खूप सांगण्याची काही गरज नाही. यामध्ये 2-3 प्रश्न निर्माण होतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की नितीन गडकरींचं नाव प्रदेशातून सातत्यानं घेतलं जात आहे, महाराष्ट्रातनं घेतलं जात आहे. लोकसभेच्या निकालानंतर कुठंतरी इथल्या नेत्यांना नितीन गडकरींची इमेज, नितीन गडकरींची जी पॉप्युलॅरिटी आहे त्याची मदत गरजेची वाटत असेल, पण अशा पद्धतीची कुठलीही घोषणा केंद्रातून अजून आलेलं नाही. खरं तर
कुठल्या नेत्यानं कुठं जाऊन प्रचार करायचा याची यादी ही भाजपसारख्या पक्षामध्ये कोणी उठून जम्मू काश्मीरला जाऊन प्रचार करत नाही. ती तारीख, ती वेळ, त्या बैठका, त्या मीटिंग्स हे केंद्राकडनं येत असतात. आणि नितीन गडकरी नेमके ज्या दिवशी जम्मू काश्मीरला आहे त्या दिवशी जर अमित शहा हे स्वतः येत असतील नागपूरला, तर याचा अर्थ काय? त्याचा एकच अर्थ होऊ शकतो की अमित शहांना नितीन गडकरी त्या बैठकीला असावे आणि त्यांची फारशी गरज त्या बैठकीला त्यांना वाटली नसेल. हा मोठा संकेत आहे. यातनं कळतं की कोणाला नितीन गडकरी बैठकीला किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेला हवे आहेत आणि कोणाला नको आहेत. सरिता, काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरींचं पंतप्रधान पदाविषयी आलेलं स्टेटमेंट आणि योगायोगानं काय होईना पण अमित दौऱ्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आणि त्यातही ते नागपुरात आलेले असताना नितीन गडकरींची अनुपस्थिती, याविषयी नेमकं कसं काय राजकीय अर्थ काढण्यात येतो? नितीन गडकरी हे नेहमीच राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहीतरी बोलतात किंवा पक्षाच्या लाईनला नेहमी साजेसच आहे असं बोलतात असं नाही, हे आपण बघितलं. आणि इतक्यातलं त्यांचं हे जे वक्तव्य आहे त्यातच मोडतं. आता हा त्याचा परिणाम आहे का हे सांगणं खरं तर कठीण आहे. पण यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी की जसं मी म्हटलं केंद्राच्या मंडळींनी तरी ते असावेत ह्याची काळजी घेतलेली नाही आहे. त्याचप्रमाणे केंद्रानं 2 लोकं महाराष्ट्रात पाठवलेली आहेत. एक म्हणजे भूपेंद्र यादव आणि दुसरं म्हणजे अश्विनी वैष्णव. आजपर्यंत ही 2 मंडळी जी संपूर्ण प्लॅनिंग करतात आहेत ह्या कॅम्पेनचं भाजपासाठी, ती मंडळी अजून तरी नितीन गडकरींना भेटली आहे असं दिसत नाही. जवळजवळ 1 महिना झाला आणि कुठंही यांची भेट नाही. नितीन गडकरींचा फीडबॅक नाही. ते प्लॅनिंगमध्ये आहेत या दोघांबरोबर असे कुठलेही संकेत नाही. त्यामुळे कुठंतरी नितीन गडकरी हे महाराष्ट्रात ताकदीनं उतरावं असं केंद्राला भाजपाच्या वाटतंय का, हा प्रश्न मात्र त्यामुळे आजच्या सगळ्या घडामोडींमुळे उपस्थित होतोय. सरिता, पण या घटनेचा जे आज झालंय नेमकं योगायोगाने का होईना त्याचा विदर्भात भाजपाला फटका बसेल असं वाटतं का? खरं तर नितीन गडकरी आणि विदर्भ हे समीकरण सांगायची गरज नाही. आपण लोकसभेतच बघितलं की जेव्हा जवळजवळ भाजपचा सुपडा साफ झाला त्यावेळेला एकच व्यक्ती जिंकून आली आणि ती म्हणजे नितीन गडकरी. त्यामुळे नितीन गडकरी आणि भाजपासाठी आज त्यांचं असणारं महत्त्व हे याहून जास्त म्हणजे निवडणुकीच्या निकालानंच ते अधोरेखित केलेलं आहे की इतर सर्व भाजपाचे उमेदवार जेव्हा जनतेनं अमान्य केले त्यावेळेला मान्य केले ते फक्त नितीन गडकरी. खरं तर भाजपाला फायदा किती होणार हे मला वाटतं सध्या राजकारणापासून दूर राहिलेले, विरोधकांना ते मित्रासारखे वाटणारे, सगळ्यांशी संबंध अक्रॉस पार्टी चांगले असणारे, एक जे काही जुनं राजकारण महाराष्ट्रातलं होतं जे आता अत्यंत गढूळ झालं आहे त्या गढूळ राजकारणात नसणारे आणि अजूनही जुन्या राजकारणाला चिकटून राहणारे आणि त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुद्धा प्रिय असणारे, म्हणजे भाजपची लाईन न सोडता, भाजपची आयडिओलॉजी न सोडता विरोधकांनाही आपलेसे वाटणारे नितीन गडकरी यांचा भाजपाला किती फायदा होईल महाराष्ट्राच्या निवडणुकीत हे सांगायचं कारण नाही. कारण नुसतंच विदर्भ नाही, त्यांची पॉप्युलॅरिटी, त्यांच्याबद्दलचं कुतूहल, त्यांच्याबद्दलचं एक आकर्षण आणि त्यांच्या या वेगळे भूमिकेबद्दलचं कौतुक हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नक्कीच आहे आणि भाजपासाठी नितीन गडकरी हे व्हॅल्यू ॲडिशनच करू शकतात. सरिता, धन्यवाद या सविस्तर विश्लेषणाबद्दल. अमित शहांच्या याच नागपूर दौऱ्यानंतर ते आता छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. त्याकडेही आपलं लक्ष असणार आहे. पण आता बातमी भाजपच्या मित्र पक्षाची. महायुतीतल्या कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत करण्यात आलेले वेगवेगळे दावे आपण गेल्या काही दिवसांपासून ऐकत आहोत आणि त्यात आज नव्या माहितीची भर पडली आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं 110 मतदारसंघांचा बारकाईनं अभ्यास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक अहवाल सादर केल्याची माहिती आहे. या कामासाठी काही आठवड्यांआधी शिवसेनेनं राज्यातील 110 मतदारसंघात निवडणूक प्रभारी आणि निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली होती. शिवसेनेनं याआधी निवडणूक लढवलेल्या मतदारसंघांवर किंवा अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिलाय अशाच मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती ही शिवसेना नेते आणि आमदार कृपाल तुमाने यांनी दिली. या 110 मतदारसंघात उत्तर महाराष्ट्रातील 11, मुंबईतील 18, कोकणातील 20, पश्चिम महाराष्ट्रातील 18,
मराठवाड्यातील 21 तर विदर्भातील 13 मतदारसंघ आहेत. महायुतीत भाजप 150 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करते. त्यात शिवसेनेनं 100+ जागांचं टार्गेट ठेवल्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत नेमक्या किती जागा मिळतील असा प्रश्न आता विचारण्यात येतो. आदरणीय शिंदे साहेबांनी जी निरीक्षक आणि प्रभारींवरती जबाबदारी दिली, जवळपास 110 विधानसभा जागेवरती जबाबदारी दिली होती, निरीक्षक आणि प्रभारी नेमले होते. त्या सर्वांनी आपला अहवाल आदरणीय शिंदे साहेबांना दिलेला आहे. ते त्या ठिकाणी 2-2, 3-3 वेळा सर्व लोक जाऊन आलेत, सर्व अभ्यास केला आहे आणि त्याहीपेक्षा आणखी दुसऱ्या काय सीटा घेता येते का, कोणत्या चांगल्या सीटा राहू शकेल, आम्ही पूर्वी कोणत्या लढलो, काय लढलो, आता कोणत्या, त्याप्रमाणे पूर्ण याचा अभ्यास झालेला आहे आणि आम्ही सर्वांनी तो अहवाल आदरणीय शिंदे साहेबांना सबमिट केलेला आहे. त्याचा आम्ही अभ्यास करूनच ठरवलेल्या जागा आहे. आम्ही कोणाच्या सिटिंग MLAच्या जागा मागत नाही आहोत. ज्या जागेवरती आमचे उमेदवार स्ट्रॉंग असू शकतात, निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे, अशा ठिकाणचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांचा हाच प्रयत्न आहे की तिघंही ज्या जागा निवडून येऊ शकतो त्याच जागेवरती आपण लढलो पाहिजे आणि त्या जागेवरतीच आम्ही आपसामध्ये आमच्या तिघांचे जवळपास सर्व फॉर्म्युले ठरलेले आहे. त्याप्रमाणे लवकरच तुम्हाला नवरात्रानंतर जागेचं वाटप झालेलं सुद्धा दिसेल. गेल्या काही दिवसात अजित पवार आणि शरद पवार यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा सगळ्यांना संभ्रमात टाकले. पवार कुटुंब एकच असल्याचं वक्तव्य कालच शरद पवारांनी केलं होतं. आज ABP माझाच्या विशेष मुलाखतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्याच मताला दुजोरा दिला. सुखदुःखात एकमेकांकडे जाणारच असं अजितदादांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे कुटुंबात फूट पाडू देऊ नका, मी चूक केली असं अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी म्हटलंही होतं. आपलं स्टेटमेंट जे केले आपण परिवारासंदर्भातले, त्याला पाहून दादा आणि पवारसाहेब पुन्हा एक होतील. काल पवारसाहेबही म्हणाले की आम्ही एकच परिवार आहोत, राजकीय दृष्टिकोनातून नाही पण परिवार म्हणून आम्ही एक आहोत. तर तशा चर्चा वेगळ्या वेगळ्या काढल्या जातात. गणेशजी, तुमचा परिवार तो परिवारच आहे ना, तसा आमचा परिवार काय परिवार तर आहेच, जगजाहीरच आहे ना, त्याच्यात काही चुकीचं आहे? चुकीचं काय? परिवार पवार परिवार, उद्या काही सुखदुःखामध्ये शेवटी आम्ही एकमेकाला कडे जाणारच ना, कारण परिवार आहे. आणि पुढची बातमी ही थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतून. महायुती सरकारमधील मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. काही अधिकारी आचारसंहितेची वाट पाहत काम करण्याचं टाळतात, विषय रेंगाळवतात असा आरोप त्यांनी केला. मंत्रिमंडळ बैठकीतही मुनगंटीवारांनी आपली नाराजी जाहीर केली. काही अधिकारी विरोधकांच्या सांगण्यावरून काम करतायत असा दावा त्यांनी केला. कालच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोरच त्यांनी तक्रारीचा सूर लावला. त्यापैकी काही अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी समजही दिली आणि तसं मुनगंटीवारांनी सांगितलं. काही अधिकारी आत्ता एखादा महत्त्वाचा विषय असेल तर आचारसंहितेपर्यंत तो कसा टाळता येईल असा प्रयत्न काही अधिकारी, काही मोजके, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये जे निर्णय केले त्या निर्णयालाच कुठंतरी काही अधिकारी कमी जास्त होईल अशा पद्धतीने वागतात आणि म्हणून मग या संदर्भामध्ये त्या सर्व अधिकाऱ्यांना चेतावणी देण्याची आवश्यकता होती की आपण असे वागाल तर याद राखा, सरकार आमचंच येईल. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की जनहितासाठी जर तुम्ही आचारसंहितेची वाट बघत असाल तर हे मात्र योग्य नाही. आणि आज मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत 10 जागांसाठी ठाकरेंची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आमने सामने. त्या 10 जागांसाठी मिळून 28 उमेदवार मैदानात आहेत आणि मतदारांची संख्या ही साधारण 13,500 आहे. आज आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत, प्रवीण दरेकर, अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांनी मतदानाचा हक्क बजावला. गेली 2 वर्ष सिनेटची ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात आहे. यावेळी या निवडणुकीला स्थगिती मिळावी म्हणून मासू म्हणजे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियननं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दुपारी सुनावणी पार पडली. त्यात सर्वोच्च न्यायालयानं सिनेट निवडणुकीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
याचिकेला कोणताही आधार नाही, ही याचिका म्हणजे आचरटपणा आहे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं. महाराष्ट्र स्टुडंट युनियननं आज याचिका मागे घेतली. आता या निवडणुकीत ही मतमोजणी आणि निकाल हा 27 सप्टेंबरला येणार आहे. आमच्या राज्यात एक घाबरट घटनाबाह्य मुख्यमंत्री बसल्यामुळे सिनेट निवडणुकीची देखील त्यांना मनात भीती बसलेली आहे. युवासेनेची मनात त्यांच्या भीती आहे आणि म्हणून ही निवडणूक होऊ द्यायचीच नाही असं त्यांनी ठरवलं होतं. तरी देखील मी कोर्टाचे खूप खूप आभार मानतो, कारण आपण पाहताय की आज सिनेटची निवडणूक पार पडत आहे, मतदान चांगलं होत आहे आणि आमचे सगळेच मतदार मतदानाला उतरत आहेत. आणि आता अपडेट अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या अंतरवाली सराटीतून. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेत. आज त्यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे. गेल्या 7 दिवसांच्या उपोषणाचा परिणाम हा त्यांच्या प्रकृतीवर दिसू लागलाय. जरांगे यांनी किमान पाणी प्यावं, आवश्यक उपचार घ्यावेत अशी विनंती आंदोलक महिलाही त्यांना करताना पाहायला मिळाल्या. तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वसमत, कर्जत आणि सोलापूर अशा विविध भागांमध्ये आज बंदही पाळण्यात आला. आणि महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे ती महाराष्ट्राचा कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. तुम्ही दिलेला कौल आपण पाहतोय आणि हा कौल आपल्याला यूट्यूबवरून मिळतोय. गृहमंत्री अमित शहांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरींच्या गैरहजेरीचा अर्थ काय? एकूण मतं 1,18,000. गडकरींना दूर ठेवलं जात आहे या पर्यायावरती 75% नागरिकांनी सहमती दर्शवली आहे आणि गडकरी स्वतः दूर राहिलेत यावरती 25% नागरिकांनी सहमती दर्शवली. त्याच प्रश्नावर एक्सवर आपण पाहतोय गडकरींना दूर ठेवलं जात आहे या पर्यायावर 49% नागरिकांनी सहमती दर्शवली आहे, तर गडकरी स्वतः दूर राहिले आहेत यावर 38% नागरिकांनी सहमती दर्शवली. इन्स्टावर काय आहे आपण पाहतोय. एकूण मत आहे 2,000 आणि गडकरींना दूर ठेवलं जात आहे या पर्यायावर 65% नागरिकांनी सहमती दर्शवली आहे, तर गडकरी स्वतः दूर राहिले आहेत यावर 35% नागरिकांनी सहमती दर्शवली. फेसबुकवरचा कौल काय सांगतोय तर गडकरींना दूर ठेवलं जातंय यावरती 62% नागरिकांनी सहमती दर्शवली आहे, तर गडकरी स्वतः दूर राहिले आहेत यावर 38% नागरिकांनी सहमती दर्शवली आहे. आणि मोदी आणि शहांच्या राज्यात नितीन गडकरी राजकारणात सक्रिय असणं ही सोपी गोष्ट नाही हे आपण झिरोवरमध्ये याआधीच पाहिलंय. गडकरींवर महाराष्ट्र विधानसभेची विशेष जबाबदारी आहे हेही आपल्याला माहिती आहे. पण अमित शहा आज महाराष्ट्रात असताना योगायोग म्हणा किंवा कर्मधर्म संयोग म्हणा, नितीन गडकरी हे प्रचारासाठी जम्मू काश्मीरमध्ये आहेत. मोदी सरकारमधील स्पष्ट आणि सडेतोड बोलणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी गडकरी हे एक आहे. नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यावेळी म्हणजे 2010 ते 2013 या काळात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं कार्यक्षेत्र हे गुजरातपुरतं मर्यादित होतं. त्या काळात मोदी आणि शहा हे राष्ट्रीय राजकारणात कुठेही सक्रिय नव्हते. अमित शहा यांना तर काँग्रेसनं फेक एन्काउंटर प्रकरणात CBIच्या मदतीनं आधी तुरुंगात पाठवलं होतं आणि त्यानंतर गुजरातमधून तडीपार सुद्धा केलं होतं. पण 2014 साली मोदी सरकार सत्तेत आलं. मोदी शहा हे राष्ट्रीय राजकारणात सर्वेसर्वा बनले आणि सगळी समीकरणं बदलली. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या फळीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, उमा भारती अशी दिग्गज मंडळी होती. पण एक एक करत त्यापैकी काही जण साईडलाईन झाले, काहींनी थेट शरणागती पत्करून जुळवून घेतलं. गडकरी मात्र त्यांच्या कामाच्या आवाक्यामुळं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्यामुळं टिकून राहिले. गडकरींचे मित्र हे अक्रॉस पार्टी लाईन्स आहेत आणि सर्वपक्षीय खासदारांमध्ये ते खरोखरच लोकप्रिय आहेत. पण त्याचा त्यांना नेहमी फायदा होतोच असं नाही.
हा होता मोदी शहा आणि गडकरींमधल्या इतिहासाचा एक अंश. त्या इतिहासाचा प्रभाव वर्तमान काळातही दिसून येतोय. मंडळी, पहिल्या सत्रात आपण अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यातल्या बैठकीबद्दलच्या राजकीय बातम्या अगदी तपशिलात पाहिल्या आणि आता वळूयात अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाकडे. बदलापूरमधील शाळेत 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती आणि कालच ठाणे शहराजवळच्या मुंब्रा बायपासवर त्याचं एन्काउंटर करण्यात आलं. या घटनेवर अनेकांनी चिमुरडीला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया दिली, तर राज्य सरकारसाठी मात्र या एन्काउंटरमुळे एक वेगळीच राजकीय अडचण निर्माण होते की काय असा आता प्रश्न पडतो. कारण विरोधकांनी या एन्काउंटरवरून सरकारला अनेक प्रश्न विचारलेत. यामध्ये प्रमुख प्रश्न 2. पहिला प्रश्न असा की शाळा चालकांना वाचवण्यासाठी हे एन्काउंटर करण्यात आलं का, आणि दुसरा प्रश्न आहे अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या त्या पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्याबद्दल. संजय शिंदेंची कारकीर्द वेळोवेळी वादग्रस्त ठरली आहे. ड्रग्सच्या तस्करीत मदत करण्यापासून एका कुख्यात गँगस्टरला पळून जाण्यात मदत करेपर्यंतचे आरोप हे त्यांच्यावर झालेत. यासह संपूर्ण प्रकरणात घडलेल्या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. पण त्याआधी आपण पाहूयात आजचा दुसरा प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर. आजचा दुसरा प्रश्न होता, काल आरोपीच्या एन्काउंटर नंतर बदलापूर प्रकरणात न्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. मंडळी, अक्षय शिंदे प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. एका शिंदेचं एन्काउंटर झालं, आता दुसऱ्या शिंदेंचं राजकीय एन्काउंटर हे जनता करेल या शब्दांमध्ये राऊतांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला? का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का? एका शिंद्यांनी दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर केला, एका शिंद्याचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर जनता करते. आरोपीच्या हातात बेड्या आहेत, आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे, तरी सुद्धा कल्याण जंक्शनला तो आरोपी म्हणे पोलिसांची बंदूक खेचतो आणि गोळीबार करतो. हे सगळा प्रकार संशयास्पद आहे. कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये. मोठे मासे हे जे कोणी आहेत, भाजपशी संबंधित संस्था चालक ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब केलं. का? आपण गुन्हेगार नाहीत ना, मग सीसीटीव्ही फुटेज का गायब केलं? याचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेनी. हा जो मारला गेलेला आरोपी आहे त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केलेले आहेत. या अक्षय शिंदेने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही खुलासे केलेले आहेत, ते समोर येऊ नयेत म्हणून त्यांनी मुळापासून हे सगळं संपवून टाकलं. मंडळी, तुम्ही पाहिलंत संजय राऊत काय म्हणाले. पण संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत. जामिनावर बाहेर असलेल्या पोलीस निरीक्षकानंच बरोबर अक्षय शिंदेला गोळी कशी मारली असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही संजय शिंदेंच्या भूतकाळावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलं. मुख्यमंत्र्यांबरोबर सध्या जे एन्काउंटर स्पेशालिस्ट काम करतायत, निवृत्त जे जामिनावर सुटलेले आहेत, त्यांच्या ह्याच्यामध्ये काय रोल आहे समजून घ्या. मी योग्य वेळी खुलासा करीनच. मला पाहायचंय कोण काय पावलं टाकताय. या सगळ्या प्रकरणात ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे आणि ज्याने ती गोळी झाडलेली आहे ते संजय शिंदे. संजय शिंदे 1983च्या बॅचचा ऑफिसर. कोण आहे संजय शिंदे? संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी. संजय शिंदे हा तोच माणूस आहे जो अरुण टिकू मर्डर केसमध्ये जो अक्युज्ड पर्सन होता, ज्याचं नाव विजय पलांडे. ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेवना, या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची. अशा अनेक प्रकरणामध्ये एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे, कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे. म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे. आणि पोलीस निरीक्षक संजय शिंदेंची कारकीर्द नेमकी कशी वादग्रस्त ठरली आहे ते पाहूयात ग्राफिक्स मधून मीडिया सेंटरमध्ये.
संजय शिंदेची वादग्रस्त कारकीर्द, ड्रग्ज तस्करी आणि गुन्हेगारांना मदत केल्याच्या आरोपात अनेकदा निलंबन झालंय. कुख्यात गँगस्टर आणि सिरियस किलर विजय पलांडेला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप. पलांडे पळून जात असलेल्या गाडीत शिंदे यांचा गणवेश सापडला होता. विजय पलांडे हा संजय शिंदेचा भावजी आहे. ठाणे क्राईम ब्रांचमध्ये असताना प्रदीप शर्मांच्या टीममध्ये संजय शिंदे होते. खुद्द परमबीर सिंग यांनी शर्मांच्या पथकात नियुक्ती त्यांची केलेली होती. आणि संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या या आरोपांवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली. अक्षय शिंदेला आमचे विरोधक हौतात्म्य बहाल करू पाहत आहेत. तो कोणी संत महात्मा होता का, असा सवाल शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला. अक्षय शिंदेला याची बंदूक आणि हो बाबा घाल गोळ्या आम्हाला, आम्ही खातोत गोळ्या, असं पोलिसांनी म्हणायचं? काय प्रकार आहे? कुठे आहेत उद्धवजी? का नाही आता ते अक्षय शिंदेच्या विरोधात बोलत आहेत? त्या लिंग पिपासूच्या विरोधात बोलताना उद्धवजी का जीभ अडकते आहे? आणि म्हणून एका बाजूला लिंग पिपासू अक्षय शिंदे आणि दुसऱ्या बाजूला सत्ता पिपासू महाराष्ट्र विकास आघाडी. दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदेचं पोलिसांनी एन्काउंटर केलं. त्यावर विरोधकांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असले तरी दुसरीकडे जल्लोषही सुरू झालाय. नराधम अक्षयला योग्य शिक्षा झाल्याची भावना व्यक्त केली जाते. एन्काउंटरवरून आता नेते नाही पण कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची स्पर्धा सुरू झाल्याचं दिसतंय. देवाचा न्याय असा हॅशटॅग एक्सवर ट्रेंड आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही हा देवाचा न्याय असावा असं वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलं. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिगे साहेब त्यांच्या स्टाईलनं उत्तर द्यायचे. त्यांच्या शिष्याच्या काळात पीडित महिलेला न्याय मिळाला म्हणून त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. एन्काउंटर नंतर म्हस्के यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. देवेंद्रजींचं पण म्हणणं तेच असेल, हा देवाचा न्याय, देवाचा न्याय. मला याच्यावर भाष्य आज करायचं नाही, पण एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या. बोलती बंद, विपक्ष के बोलती बंद का कार्यक्रम होगा. एनकाउंटर विपक्ष का पॉलिटिकल कह रहा हूं मैं, ये होगा. महिलेकडे वाईट नजरेने सुद्धा पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती. आणि जर असे प्रकार घडले तर दिगे साहेब त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे आणि त्याच पद्धतीत हा न्याय मिळालेला आहे. त्या मुलीला न्याय मिळालेला, महिलांना न्याय मिळालेला आहे. आणि कोणाच्या राज्यात तर या दिगे साहेबांचा शिष्य. मंडळी, अक्षय शिंदे प्रकरणातल्या अपडेट्स पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात आजच्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. पण तिथं गेल्यावर मी आधी दुसरा प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आजचा दुसरा प्रश्न होता, काल आरोपीच्या एन्काउंटर नंतर बदलापूर प्रकरणात न्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय होते. आपण पाहूयात आता प्रतिक्रिया. यूट्यूबवर विजयसिंह मोहिते 3999 यांनी काय म्हटलंय, काल झालेल्या एन्काउंटरमधील आरोपी काही चांगला व्यक्ती नव्हता, पण न्यायव्यवस्था जेव्हा एखाद्या आरोपीला फाशी देते तेव्हा कायद्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. हे सरळ सरळ बाकीच्या आरोपींना लपवण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे असं म्हटलंय विजयसिंह मोहिते यांनी. यूट्यूबवरच राजेश शेंडे काय म्हणतायत, फाशी पण जलदगती न्यायालयात मिळाली पाहिजे. असले एन्काउंटर धोकादायक आहेत. मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी याचा उपयोग व्हायची भीती वाटते. यूट्यूबवरच गोविंद जाधव म्हणतायत, एन्काउंटर झालं चांगली गोष्ट आहे, त्या गोष्टीचं स्वागतच,
पण बाकी आरोपी फरार आहेत, त्याचं काय? एक्सवर महारुद्र माने म्हणतायत अशा प्रकरणात आता एन्काउंटर योग्य राहील, न्यायालयीन शिक्षेत फार विलंब लागतो. एक्सवरच अजित म्हणतायत न्याय झाला असं वाटत असलं तरी त्याला राजकारणाची दुर्गंधी येते, आणि दुसरं म्हणजे कायद्याच्या राज्यात कायद्याप्रमाणे गुन्हा सिद्ध होणं आवश्यक होतं असं म्हणतायत अजित एक्सवर. एक्सवरच राजू लाड म्हणतायत बलात्कार करणाऱ्याचे दोन्ही हात तोडण्याचा कायदा पाहिजे. फेसबुकवर दीपक सुर्वेनी म्हटलंय न्याय झाला असेच म्हणावे लागेल, कारण जसं कृत्य तशीच शिक्षा. गरीब असो वा श्रीमंत, फक्त न्याय लगेच होणं महत्वाचं. पण या घटनेपेक्षाही अजून कितीतरी भयानक घटना घडल्या आणि घडत आहेत, त्यावर पण लगेच न्याय मिळावा असं म्हणतायत दीपक सुर्वे. फेसबुकवरच मुदस्सर शेख म्हणतायत अर्धा न्याय मिळाला, अर्धा नाही. एक मारला गेला, मात्र ज्याला वाचवलं जातंय तो अजूनही मोकाट आहे, त्यालाही ठोका शोधून. म्हणजे अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सुरू असलेलं राजकारण काही काळासाठी बाजूला ठेवलं तर सामान्यामधून या प्रकरणावर समर्थनाच्याच प्रतिक्रिया येत आहेत. कोर्टाचा निकाल येण्याची आम्ही वाट पाहत बसलो असतो तर त्यासाठी अनेक दशकं लागली असती, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली. आम्ही मुंबईतल्या काही महिलांशी या संदर्भात बातचीत केली. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, कारण भीती ही बसायलाच हवी होती त्या गोष्टीची, ती बसली आहे आय थिंक. नाहीतर मोकाट सुटले होते गुन्हेगार. त्यामुळे जे झालं ते योग्य झालं. तिला न्याय मिळाला हे योग्यच आहे, कारण फक्त डेटवर डेट येत राहतात आणि मग ते वर्ष किंवा महिने दिवस असे वाढत जातात, पण न्याय हा मिळत नाही. ह्या कारणामुळे त्या मुलीला लहान मुलीला न्याय मिळत. तिथं असं होतं की ते आरोपींना असे सुटतात, डायरेक्ट त्या लोकांना बेल वगैरेवर सोडतात किंवा निर्दोष सुटके होतात. त्या लोकांचं बोलतात ना अशी चुकी असून सुद्धा. आणि कधी कधी तर लहान मुली, लहान 6 महिन्याच्या मुलींवर पण होतात. जैसे कुछ नहीं मिला तो ये वे भी पुलिस या प्रशासन अपना सकती है. और जो आप बोल रहे हो कि आग के बदले आग और जान के बदले जान, ठीक है, ये बातें सब जब इंसान गुस्से में होता है तब होता है. और अगर मेरे घर में अगर कुछ हो गया तो मैं कायदे कानून नहीं देख सकती हूँ ना, क्योंकि आई एम अ मदर. आणि अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात महाराष्ट्रातल्या महिलांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत कौल महाराष्ट्राचा, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. काल आरोपीच्या एन्काउंटर नंतर बदलापूर प्रकरणात न्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय होते. यूट्यूबवरती 67% नागरिकांनी होय असं म्हटले आणि 33%नी नाही म्हटले. त्याच प्रश्नावर आपण एक्सवर पाहतोय 70% नागरिकांनी होय असा पर्याय निवडलाय, तर नाही असा पर्याय 30% नागरिकांनी निवडलाय. इंस्टाग्रामवर एकूण मतं आली आहेत 3856, आणि होय असा पर्याय स्वीकारलाय 82% नागरिकांनी आणि 18% म्हणालेत नाही. फेसबुकवर आपण पाहतोय एकूण मतं आली आहेत 2200. होय असा पर्याय स्वीकारलाय 75% नागरिकांनी आणि 25% नागरिक म्हणतायत नाही. मंडळी, जनभावना काहीही असली तरी कायद्याचं काय हा प्रश्न उरतोच. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला लागलेली गोळी ही पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या बंदुकीतून सुटली होती. संजय शिंदे यांनी याआधी एका जमान्यातील एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलंय. दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शर्मा यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये अटक केली होती. त्या ऑपरेशनमध्ये संजय शिंदेही होते. आता प्रदीप शर्मांचं नाव आलं की इतिहास आठवतो तो 90च्या दशकातला
मुंबईचा. दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अरुण गवळी सारख्या गँगस्टरशी आपापसातली भांडणं ही मुंबईच्या रस्त्यावर रक्त सांडू लागली होती. भर दिवसा एकमेकांच्या म्होरक्यांवर गोळ्या झाडणं, अपहरणासाठी हत्या करणं हे जणू रोजचं झालं होतं. मुंबईच्या रस्त्यांवरचे हे लाल डाग पुसण्यासाठी तेव्हाच्या जोशी मुंडे सरकारनं पोलीस खात्याला फ्री हँड दिला आणि मग सुरू झालं एन्काउंटर स्पेशालिस्टचं पर्व. प्रदीप शर्मा, दया नायक, विजय साळसकर, रवींद्रनाथ आंग्रे ही नावं रोजच्या रोज वर्तमानपत्रातून झळकू लागली आणि बघता बघता या तथाकथित एन्काउंटर स्पेशालिस्टच्या लाल डायरीतला आकडा वाढू लागला. कुणाचा आकडा 50च्या पार तर कुणाचा 100च्या पल्याड. मुंबईच्या रस्त्यांवरील गँगवॉरला आळा बसला खरा, पण कालांतरानं या तथाकथित एन्काउंटर स्पेशालिस्टची वादग्रस्त प्रकरणं बाहेर येऊ लागली. सुपारी घेऊन हत्या, खंडणी, कोठडीत मृत्यू, बेहिशेबी मालमत्ता असे गंभीर गुन्हे या अधिकाऱ्यांवर दाखल झाले. त्यातले काही सिद्धही झाले. म्हणूनच समाजातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याच्या नादात आपली सिस्टीम त्या सिस्टीममध्येच गुन्हेगार निर्माण करते का, ही विचार करण्यासारखी बाब आहे. आणि आम्ही हा मुद्दा का उपस्थित करतोय त्याचं कारण एकाच उदाहरणावरून स्पष्ट होईल. ते म्हणजे मुकेश अंबानींचं निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवण्याचा आरोप झाला होता तो सचिन वाझेवर. हा वाझेही एकेकाळी तथाकथित एन्काउंटर स्पेशालिस्टच होता. तेव्हाच्या माध्यमांचा लाडका, हिंदी चित्रपटाच्या कथानकांसाठी प्रेरणा ठरलेला. पण त्यानंतर त्याची बाहेर आलेली प्रकरणं ही पोलीस दलाची प्रतिष्ठा वाढवणारी नक्कीच नव्हती. दरम्यान 1 जून 2006 रोजी नागपूरमधील संघ मुख्यालयाबाहेर 3 अतिरेक्यांना ठार मारण्यात आलं होतं. गेल्या 19 वर्षात महाराष्ट्रातलं शेवटचं एन्काउंटर होतं. त्यानंतर थेट 23 सप्टेंबर 2024 रोजी ठाणे शहराजवळ अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं. एन्काउंटर झालं की जनतेकडून कौतुक होतं, न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होते. पण पोलिसांच्या हातून दिला गेलेला कथित न्याय आणि कायदेशीर प्रक्रिया यामधली एक पुसटची जी रेष असते ती रेष समाजानं विसरू नये म्हणूनच आम्ही तुम्हाला हा एन्काउंटरचा इतिहास सांगितला. झिरोवरच्या 3ऱ्या भागात आपण आढावा घेणार आहोत पश्चिम आशियातल्या संघर्षाचा. इस्रायलनं सोमवारपासून लेबनॉनमधील हिजबुल्लाचा खात्मा करण्यासाठी मिसाईल हल्ल्यांना सुरुवात केली आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 558 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 94 महिला आणि 50 लहान मुलांचा समावेश आहे. केवळ आजच्या एका दिवसात बैरूत शहरामधील 1600 ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा हा इस्रायलनं केला आहे. बैरूतमधील नागरिकांनी काही दिवसांसाठी आपलं घर सोडावं असं आवाहन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलं होतं. इस्रायलचं शत्रुत्व लेबनॉनच्या नागरिकांशी नाही, आम्हाला हिजबुल्लाचा एक एक नेता वेचून वेचून मारायचा आहे असंही ते पुढे म्हणाले. दरम्यान अमेरिकेनं यावर सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. अजून तरी अमेरिका किंवा अन्य कुठल्या मोठ्या देशानं इस्रायलला हल्ले थांबवण्याचं आवाहन केलेलं नाही. आणि मंडळी, याच बातमीसह 0 ओव्हरच्या आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुन्हा उद्या भेटूयात संध्याकाळी 7:56 तोपर्यंत पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.